एकदा जोरात घोषणा द्यायच्या म्हणजे सगळे खूप वेळ झाला बसलेले आहेत. भारत माता की वंदे वंदनीय सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाचा पाया रचला, स्त्री शिक्षणाचा उद्धार केला आणि स्त्रियांना या प्रवाहात शिक्षणात त्यांनी पुढाकार घेऊन स्त्रियांना पुढं आणलं, त्यांना वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय प्राध्यापक सतीश पवार सर, विद्यार्धनाचे डायरेक्टर आहेत सुनील गिरी, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी शिंदेसाहेब, उपसरपंच बादा, नागनाथ फरताळे सर, डॉक्टर रत्ने सर, व्हाईस चेअरमन महेश गायकवाड, योगेश लटुरे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, अण्णासाहेब बनसोडे, बालाजी उबाळे, रेवन गायकवाड, उपस्थित सर्व. आज आपण येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या निमित्ताने जमलेलो आहोत. कालपर्यंत मी पण या जागी होतो, जे आज इकडं आहे. उद्या तुमची ही जागा इकडेच होणार आहे. त्यासाठी मगाशी सर बोलताना असं बोलले की आमची गरिबाची शाळा आहे. सर मी सांगू इच्छितो, ही गरिबाची किंवा छोटी शाळा नाही आहे. विद्यार्थी घडवणारी, ग्रामीण भागातून पुढे येणारी, जे की आम्ही या शाळेत शिकलेले आहोत. आम्ही का पुणे मुंबई जाऊन कुठं शिकलेलो नाही आहे. जरी आज आमची मुलं शिकत असतील तरी आम्ही तळमळतो की अशी आम्हाला शाळा पाहिजे. कारण की इथले तुमचे जे शिक्षक आहेत ते 52 खशी सोने असल्यासारखे शिक्षक आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन इथं आलेले हे शिक्षक आहेत. प्रायव्हेट शाळेला, इंग्लिश स्कूलला जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 15,000 20,000 वर शिकवतात, ते शिक्षक तुम्हाला नाही शिकवत. खूप उत्तम आणि चांगलं शिक्षण घेतलेले खूप चांगले शिक्षक तुम्हाला शिकवतात आणि त्यांच्या आधिपत्याखाली तुम्ही शिकतात. हे तुमचं भाग्य आहे. आणि सर, आपल्या फॅक्टरीमध्ये हेच विद्यार्थी उद्या चालून येणार आहेत. यांचंच भविष्य उद्या आपण घडवणार आहात. त्यामुळं हे जे विद्यार्थी आहेत हे खरं सोनं आहे. आणि या विद्यार्थ्यांना या बालवयात संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमची प्रगती कशी कराल, तुम्ही मोठे कसे व्हाल. मोठं म्हणजे काय आहे? पैसा तर अंबानीलाही कमी आहे. टाटा अंबानी त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालू आहेत पैशाच्या. पैशानं माणूस श्रीमंत होत नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे डझंट मॅटर. पैसा नाही, गुणवत्ता पाहिजे, संस्कार पाहिजेत, संयम पाहिजे. श्रीमंत आहात माजू नका, गरीब आहात लाजू नका, पण तुम्ही संस्कारानं मोठे व्हा. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांवर संस्कार करा. आणि विद्यार्थ्यांचा सगळ्यात पहिला आणि मोठा गुरु आईवडील. जे एवढं सुंदर जग आपण बघितलो आपल्या आईवडिलांमुळं, आपण त्यांना कधीच विसरता कामा नये. आजच्या सोशल मीडिया असो, मोबाईल असो, टी व्ही असो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही आईवडिलाशी भांडता, झगडता, बोलता. त्यांचा तुमच्यावर अधिकार आहे, तसा तुमचाही त्यांच्यासाठी काही कर्तव्य आहेत जे तुम्ही पालन केलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी कधीही आईवडिलाची कुठलीही गोष्ट टाळायची नाही. ते जे सांगतील ते नक्कीच ऐकायचं. त्यानंतर तुमचा महत्त्वाचा गुरु आहे शिक्षक. जे शिक्षक तुम्हाला घडवतात. विद्यार्थ्यांनी आज्ञाधारक राहावं. कर्तृत्व दाखवा, नेतृत्व दाखवा, वक्तृत्व दाखवा. तुमच्या आचरणातून, म्हणजे तुम्ही जसं वागता तेच तुम्हाला पूर्णपणे शेवट नेणार आहे. जी तुमची आजची परिस्थिती आहे, जे तुम्ही संस्कारी राहाल, शांत राहाल, संयमी राहाल, निर्व्यसनी राहाल, चांगले राहाल, तर तुम्ही उज्ज्वल भविष्य घडवाल. तुमच्यातलाच एक तेंडुलकर होईल, तुमच्यातलाच एक महात्मा गांधी पण होईल, तुमच्यातलाच एक होईल. तुम्हीच आहात ते, दुसरे कोणी नाहीत. आम्हीच मोठ्या शहरात गेलो, आम्हीच आमच्या गावासाठी नाव मोठं करण्यासाठी झगडतो, आणखीनही झगडतो. उदाहरणादाखल सांगतो, मी ज्या घरात जन्मलो, पाटील माझे आजोबा, मोठं घरानं माझं, राजपुत्राचं मी जीवन जगलो. लहानपणी, लहान वयात राजपुत्राचं जीवन जगलो. पण ज्यावेळेस कळायला लागलं, अक्षरशः माहिती आहे सरपंच साहेब आहे, सगळ्यांना माहिती आहे, 18 विश्व दारिद्र्याची परिस्थिती माझ्यावर आली. प्रॉपर्टी खूप होती सर, प्रॉपर्टी होती. प्रॉपर्टी डझंट मॅटर, ती का विकून मी माझं भागू शकत नाही. वडील रागीट स्वभावाचे, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो एक माझे विद्यार्थी म्हणून. वडिलांनी
क्रिकेट खेळायला बाहेर गेला म्हणून घराच्या बाहेर हाकललं. कॉलेजला होतो, अर्न अँड लर्न, जशी 10वी झाली तशी मी स्वतः कमवून स्वतः शिकत होतो. लातूरला माझं शिक्षण झालं. मी कधी एक ठरवलेलं घरात एक रुपया घ्यायचं नाही, मी स्वतः कमवणार आणि स्वतः शिकणार. वडिलांनी घराच्या बाहेर काढलं, पायात चप्पली नव्हता, औषधाला चालत गेलो. रात्री 10-10:30च्या दरम्यान चालत गेलो. वडील रागेत, आईचं काही चालणार नाही वडिलांसमोर. चालत औषधाला गेलो. मित्राकडनं 100 रुपये घेतले. औषधाला एक ओळखीचा मित्र होता, दुकानातून 100 रुपये घेतले. लातूरला गेलो. आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चालू होती माझी, BSc झाली होती नुकतीच. तर 45 दिवस मी एवढा अभ्यास केला सर, दिवस रात्र. कारण की एक जिद्द होती की मला घरातून हाकलले, मी काहीतरी करून दाखवणार. 45 दिवस मी राज्यात पहिल्या 5 मध्ये प्रीमध्ये आलो सर, MPSCला राज्यात पहिल्या 5 मध्ये. पण योगायोगानंतर असं घडलं की ज्या मुलांबरोबर मी राहत होतो, ज्यांच्या सोबत आम्ही अभ्यास करत होतो, मी BSc होती, ऑब्वियसली माझं सायन्स आणि गणित चांगलं होतं आणि त्यांचं इतिहास भूगोल चांगला होता. आम्ही एकमेकांना मदत करायचो. माझं इंग्लिशही चांगलं होतं. त्यानंतर मेनसाठी मला पुण्याला जायचं होतं, पण 5,000 रुपये पुण्याला जाण्यासाठी 5,000 रुपये कोणासमोर हात पसरून मागण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी इथंच राहिलो, अभ्यास केला आणि अवघ्या 1.5 मार्कानं मेन्समध्ये मी गावातच राहून अभ्यास केला. 1.5 मार्कानं मी कटलो सर. तिथं मोठा धक्का खाला आणि फ्रेशर जसा अभ्यास करू शकतात ते रिपीटर नाहीत करू शकत. त्या पद्धतीनं त्यानंतर त्या परफॉर्मन्सवर मी महाराष्ट्र पोलीसमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये नियुक्ती झालो. पण सुदैवानं जे मित्र माझ्यासोबत होते, जे आम्ही एकमेकांना मदत करायचो, मी पहिल्या 5 मध्ये होतो, एक 11वा होता, एक 33वा होता, ते आज PI म्हणून प्रमोशनवर आहेत. पण आज IPSच्या बदल्यासुद्धा मी करतो. म्हणजे सातत्य ठेवा, अभ्यास करा, तुमचे गुण आज जिथं जोपासाल, संस्कारित राहा, आज्ञाधारक राहा, वडीलधारांच्या, आईवडिलांच्या, शिक्षकांच्या आज्ञा पाळा. कारण की हेच संस्कार तुम्हाला उच्च पदावर नेतील. मोठे होणारे असे सहजासहजी होत नाहीत, ते काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करतात. का करतात ते आत्मसात करा. तुमच्यातलाच एक जण, मी स्वतः खूप मोठा आहे हे समजून तुम्ही शिका आणि शिकलंच पाहिजे ही जाणीव ठेवा, तरच तुम्ही मोठे व्हाल. या कार्यक्रमाला मला बोलावून यथोचित माझा सन्मान केला आणि मला बोलावलं, विशेष करून जाधव सर, चव्हाण मॅडम, कांबळे सर, या सगळ्यांनी मला बोलावलं आणि बोलायची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे शतशः ऋणी आहे. जय हिंद, जय भारत.